माधुरी हत्तीणीला निरोप देताना भाऊक झालेलं गाव आपण पाहिलं। गावकऱ्यांनी भरल्या डोळ्यांनी माधुरी हत्तीणीला निरोप दिला आणि माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये नेण्यात आलं। त्यानंतर हे माधुरी हत्तीणीचं प्रकरण इथेच संपेल असं अनेकांना वाटलं होतं, पण असं न होता माधुरी हत्तीणीचं प्रकरण आता चांगलंच तापताना दिसतंय। माधुरीला परत आणण्यासाठी कोल्हापूरमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये जनचळवळ सुरू झाली आहे। नांदणीकरांसह शिरोळ तालुक्यात सुद्धा अंबानी यांची उत्पादनं न वापरण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे तेथील लोक मोठ्या प्रमाणामध्ये जिओचं सिम पोर्ट करत आहे। तर काहींनी सुरू केलेल्या या चळवळीला आता लोकप्रतिनिधींची सुद्धा साथ मिळताना दिसतेय। काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सह्यांची मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे। तर खासदार म्हणून धैर्यशील माने यांनी सुद्धा हा मुद्दा संसदेमध्ये मांडणार असल्याचं म्हटलं। एकूणच माधुरी हत्तीणीच्या मुद्द्यावरून नागरिकांमध्ये वनतारा विरुद्ध रोष निर्माण होताना दिसतोय, ज्यामुळे ही जनचळवळ दिवसेंदिवस आक्रमक होत असून या चळवळीला लोकप्रतिनिधींची साथ मिळाल्याने माधुरी हत्तीणीच्या प्रकरणावरून कोल्हापूरचं वातावरण अजून तापणार असल्याचा अंदाज आहे। तर यावर तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? माधुरी हत्तीणीला परत आणण्यात कोल्हापूरकरांना यश येईल का? ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या ऑनलाईन नेताच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।